फरक काय माहिती का, सचिन तेंडुलकर त्याच्या पुढे काय होणार नाही वाटत होतं. विराट कोहली आला, रोहित शर्मा आला, आणखीन कोणतं सूर्यवंशी आला. भाजपमध्ये ती प्रोसेस आहे, काँग्रेसमध्ये ती प्रोसेस नाही. माझं एक मी पुस्तक लिहिलं त्याच्यावर, 50 वर्षाचा अधांतर म्हणून. नेहरू गेले तिथून काँग्रेस मरण्याची प्रक्रिया सुरू झाली. 50 वर्ष गेली. 14 मध्ये बीजेपी सिंगल पार्टी मेजॉरिटी घेऊन आली. 50 वर्ष गेली. आता हे समजायचं असेल तर ते सर्कशीत तुम्ही बघता, तो तिकडचा झुला सोडतो आणि इकडे येतो, 3-5 सेकंदात येतो, पण मध्यंतरी तो अधांतरात असतो ना. जगाच्या किंवा देशाच्या इतिहासामध्ये 100-150 वर्ष ही त्या अधांतरासारखी असतात. त्यातला एक फोटो काढला, हा आत्ता पडेल असं वाटतं, पण 5 सेकंदात तो तिथे पोहोचतो आणि वाचतो. हे समजून घ्यावं लागतं. नेहरूंनी ज्यावेळेला एक दीर्घकालीन चळवळीचा पक्ष होता, त्याला पारिवारिक प्रॉपर्टी बनवली, त्यातून वारसा आला. आणि वारसा तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती, पण इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे, तो सांगतो की कुठलाही नातू असतो तो आजोबाचं साम्राज्य बुडवतो. राहुल गांधी पणतू आहे तेवढंच, किंवा आदित्य ठाकरे नातू आहे, तो उदयनिधी नातू आहे. तो ह्या गोष्टीला पर्याय नसतो, कारण एंटायटलमेंट असते ना, तेव्हा तुम्हाला काय होतं माहिती का, तुम्ही ते कमावलेलं नसतं. तुम्ही बघा ना, तुम्ही राबून कुठेतरी आलाय, तुमची मुलं अधिक उधळपट्टी करताना दिसतील, त्यांना देऊ नका उधळपट्टी करायला. त्यांच्या सोयी करा, सुविधा द्या त्यांना, पण उधळपट्टी करायला देऊ नका, ते बारगळणार. पर्यायच नाही त्याला, कारण जे तुम्ही कमावलेलं नाही ते उधळायला प्रॉब्लेम नसतो.